आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कलम 21 काय आहे, हो ना? पण तेच ज्ञान आपल्या मेन्सच्या उत्तरात चांगल्या मार्कांमध्ये कसं रूपांतरित करायचं, आजच्या या सेशनमध्ये आपण बरोबर हीच गोष्ट शिकणार आहोत. आणि खरं तर हाच तो फरक आहे जो एका सामान्य उत्तर आणि एका टॉपरच्या उत्तरात असतो. फक्त माहिती असणं पुरेसं नाहीये, ती माहिती योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापरता आली पाहिजे. चला तर मग हे जे आव्हान आहे ना, ते आज आपण सोपं करूया. म्हणजे बघा, हे सेशन एक प्रकारे तुमच्यासाठी एक रेडीमेड टूलकिट आहे. एक असा पक्का आराखडा, एक फ्रेमवर्क, जे वापरून तुम्ही कोणत्याही कायदेशीर विश्लेषणावर आधारित प्रश्नाचं एक जबरदस्त उत्तर लिहू शकाल. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी मेन्सच्या लेखनात नक्की अडचण कुठे येते ते समजून घेऊ. मग एका इंटरेस्टिंग आणि वादग्रस्त केसचं विश्लेषण करू. त्यानंतर कलम 21चा खरा अर्थ काय आहे ते बघू आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्तरासाठी एक परफेक्ट फ्रेमवर्क तयार करू. आणि शेवटी एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे घटनात्मक नैतिकतेवर चर्चा करून समारोप करू. चला तर मग थेट आपल्या पहिल्या मुद्द्यावर येऊया. UPSC मेन्स सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे माहिती आहे? ते म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे तिला उत्तरात असं मांडणं की त्याचे थेट मार्क्समध्ये रूपांतर होईल. म्हणजे बघा, बहुतेक जण काय लिहितात, कलम 21 म्हणजे जगण्याचा हक्क, बस संपलं. पण परीक्षक काय शोधत असतो ते हे बघत असतात की समजा एखाद्या हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापेक्षा काहीतरी वेगळा निकाल दिला तर त्याचं विश्लेषण आपल्याला करता येतंय का? खरी कसोटी इथेच आहे. आणि हे कौशल्य नुसतं पुस्तकं वाचून येत नाही. त्यासाठी ना एखादी खरी केस समजून घेणं जास्त फायद्याचं ठरतं. म्हणूनच आपण आता मध्य प्रदेश हायकोर्टच्या एका अगदी अलीकडच्या आणि खूप वादग्रस्त ठरलेल्या निर्णयावर बोलणार आहोत. तर केस काय होती? एकदम सरळ सोपी केस. एक आंतरधर्मीय जोडपं, म्हणजे एक हिंदू मुलगी आणि एक मुस्लिम मुलगा. त्यांनी लग्न केलं. साहजिकच घरातून विरोध होता, धमक्या येत होत्या, म्हणून मग संरक्षणासाठी ते थेट हायकोर्टात गेले. पण गंमत बघा, त्यांना संरक्षण देण्याऐवजी कोर्टाने त्यांनाच एक धक्कादायक प्रश्न विचारला, हा विवाह अवैध का मानू नये? आणि इथेच सगळा खेळ बदलला. ते जोडपं संरक्षण मागायला गेलं होतं आणि कोर्ट त्यांच्या लग्नाच्या वैधतेवर प्रश्न विचारत होतं. आता हायकोर्टाचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण तो थेट सुप्रीम कोर्टाने आजपर्यंत घेतलेल्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध होता. सुप्रीम कोर्टाने कलम 21चा अर्थ खूप मोठा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देणारा मानला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टासाठी कलम 21 म्हणजे फक्त श्वास घेणं नाहीये. नाही, त्यात तुमचा गोपनीयतेचा हक्क येतो, सन्मानाने जगण्याचा हक्क येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जोडीदार निवडण्याचा हक्कसुद्धा याच कलमात येतो. आणि हाच तो मुख्य संघर्ष आहे जो आपल्याला आपल्या उत्तरात मांडायचा आहे. एका बाजूला हायकोर्टाचा तो अरुंद दृष्टिकोन जो फक्त लग्नाच्या कायदेशीरपणावर अडकला होता, आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा विशाल दृष्टिकोन जो व्यक्तीच्या स्वातंत्र्याला आणि निवडीला सर्वोच्च मानतो. आणि शफीन जहां केस हे याच विशाल दृष्टिकोनाचं एक परफेक्ट उदाहरण आहे. बरं, तर हे सगळं विश्लेषण आता आपल्या लक्षात आलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा परीक्षेत उपयोग कसा करायचा? चला तर मग आता आपण या सगळ्या माहितीला एका जबरदस्त उत्तरलेखनाच्या फ्रेमवर्कमध्ये बसवूया. हे बघा, हे आहे तुमच्या यशाचं 5 स्टेप फ्रेमवर्क. एक अशी रचना जी तुमचं उत्तर एकदम लॉजिकल, टू द पॉइंट आणि विश्लेषणात्मक बनवेल. प्रस्तावनेपासून ते निष्कर्षापर्यंत प्रत्येक स्टेप तुम्हाला चांगले गुण मिळवून देण्यास मदत करेल, गॅरंटीड. आता आपण येतो आपल्या उत्तराच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, निष्कर्षाकडे. इथे आपल्याला उत्तराला एका वेगळ्याच लेवलवर न्यायचंय आणि तो मुद्दा आहे घटनात्मक नैतिकता विरुद्ध सामाजिक नैतिकता. आता सामाजिक नैतिकता म्हणजे काय? तर समाजात ज्या गोष्टी चालत आल्या आहेत, ज्या परंपरा आहेत त्या. आणि घटनात्मक नैतिकता म्हणजे आपल्या संविधानाने दिलेली मूल्य, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व. या केसमध्ये बरोबर हेच झालं होतं. कोर्टासमोर प्रश्न होता की समाजाच्या रूढी परंपरांना महत्त्व द्यायचं की संविधानाने दिलेल्या मूल्यांचं रक्षण करायचं. आणि खरं सांगायचं तर न्यायव्यवस्थेची खरी परीक्षा अशाच वेळी होते. तर सारांश काय? कलम 21वर उत्तर लिहिताना फक्त कायदा सांगून भागणार नाही, त्यामागचा जो मूल्यांचा संघर्ष आहे ना, तो दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपलं उत्तर एका अशा प्रश्नावर संपवायला हवं जे विचार करायला भाग पाडेल. न्यायालयाचं खरं काम काय आहे? समाजाच्या मतांप्रमाणे चालणं की समाजाला संविधानाच्या आदर्शांच्या दिशेने घेऊन जाणं? असा प्रश्न तुमच्या उत्तराला एक असा शेवट देईल जो परीक्षक कधीच विसरणार नाही.